मुलांनो, जिना चढून जाताना तुम्ही तुमच्या शरीराला गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेनं निम्न पातळीवरून उच्च पातळीवर उचलत असता. या क्रियेमध्ये तुमच्याकडून गुरुत्व बलाविरुद्ध कार्य होत असतं. कार्य करण्याच्या या दरास शक्ती किंवा पॉवर असं म्हणतात. शक्ती बरोबर कार्य छेद काल. जर डब्ल्यू एवढं कार्य टी या कालामध्ये होत असेल तर उपयोगात आणलेली शक्ती पी बरोबर डब्ल्यू अपॉन टी. सर, शक्तीचं एकक कोणतं? शक्तीचं एकक हे कार्याचं एकक आणि कालाचं एकक यांच्या गुणोत्तरा एवढं असतं. SI एकक पद्धतीनुसार 1 वॉट बरोबर 1 जूल अपॉन 1 सेकंद. दर सेकंदात 1 जूल या दरानं कार्य केलं जात असताना 1 वॅट शक्तीचा वापर होत असतो. शक्तीचं प्रमाण मोठं असल्यास ती व्यक्त करण्यासाठी शक्तीची किलोवॅट आणि मेगावॅट ही जास्त मूल्य असणारी एककं उपयोगात आणली जातात. 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट आणि 1 मेगावॅट म्हणजे 10⁶ वॅट. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्तीच्या मापनासाठी अश्वशक्ती किंवा हॉर्स पॉवर हे एकक वापरतात. 1 अश्वशक्ती हॉर्स पॉवर बरोबर 746 वॅट. CGS एकक पद्धतीत शक्तीचं माप अर्ग किंवा सेकंद आहे. 1 वॅट बरोबर 10⁷ अर्ग अपॉन सेकंद. सर, शक्ती आणि वेग यांचा काही संबंध आहे का? आता समजा एक वाहन V या एकसमान वेगानं गतिमान आहे. इंजिनानं F हे बल प्रयुक्त केलं असेल आणि T या कालावधीत वाहन बलाच्या दिशेत S एवढ्या अंतरामधून जात असेल तर या कालामधील इंजिनानं केलेलं कार्य W याचं सूत्र असं W बरोबर FS. शक्ती P बरोबर कार्य छेद काल. P बरोबर W छेद T बरोबर FS छेद T. पण S छेद T बरोबर V बरोबर वाहनाचा वेग. त्यामुळं P बरोबर FV. शक्ती बरोबर बल गुणिले वेग. रॉकेटला सरळ ऊर्ध्व दिशेने उड्डाण करावे लागते आणि खूप कमी वेळात खूप मोठ्या उंचीपर्यंत जावे लागते. यासाठी रॉकेटची चालक शक्ती प्रचंड असावी लागते. बरोबर. मुलांनो, यानंतर आपण शिकणार आहोत की विविध माध्यमातून ध्वनीचं प्रसारण किंवा प्रॉपगेशन ऑफ साऊंड इन डिफरंट मीडियाज कसं होतं. ध्वनीचं प्रसारण अनुतरंगांच्या रूपात होतं. अनुतरंग हे क्रमशः निर्माण होणाऱ्या संपीडने किंवा कॉम्प्रेशन्स आणि विरलने किंवा रॅरिफिकेशन याचं बनलेलं असतं. सर, पुस्तकात आकृती क्रमांक 8.1 मध्ये दाखवलेले ध्वनितरंग कशाचे आहेत? हे तरंग नादकाट्यानं तयार केलेले आहेत. विराम अवस्थेतील नादकाटा आकृती क्रमांक 8.1a मध्ये दाखवला आहे. नादकाट्यालगतचे हवेचे थर समांतर रेषांनी दाखवले आहेत. नादकाटा कंप पावतो तेव्हा त्याच्या दोन्ही भुजा किंवा प्रॉंग्स क्रमशः आतल्या आणि बाहेरच्या बाजूला वाकतात. भुजा बाहेरच्या बाजूला वाकल्यास त्याच्या बाजूचे थर दाबले जातात. आकृती क्रमांक 8.1b मध्ये दाखवल्याप्रमाणे संपीडन अवस्था मिळते. भुजा आतल्या बाजूला वाकल्या की लगतचे हवेचे थर अलग होतात आणि आकृती क्रमांक 8.1c मध्ये दाखवल्याप्रमाणे विरलन अस्तित्वात येतं. याच काळात हवेच्या स्थितिस्थापकत्वाच्या गुणधर्मामुळे हे संपीडन काहीसं पुढे गेलेलं असतं. भुजा द्रुतगतीनं कंप पावत असल्यामुळं संपीडने आणि विरलने क्रमशः आणि वेगाने निर्माण होतात आणि ते अनुतरंगाच्या रूपात हवेतून प्रसारित होतात. हे झालं हवेतून ध्वनीचं प्रसारण. द्रवातून त्याचं प्रसारण कसं होतं? आता बघा, आकृती क्रमांक 8.2 मध्ये दर्शवल्याप्रमाणे प्रयोगाच्या साह्यानं द्रवातील प्रसरणाचा अभ्यास करता येईल.
काचेच्या पसरट भांड्यात पाणी घेऊन हे भांड टेबलावर ठेवा. नादकाट्याच्या दांड्याला धातूची तबकडी जोडा. नादकाट्यात कंपन निर्माण करा. मग तो नादकाटा असा धरा की त्याला जोडलेली धातूची तबकडी भांड्यातल्या पाण्याच्या पृष्ठभागाला पूर्णतः स्पर्श करील. नादकाट्याची कंपनं पाण्यातून भांड्याच्या तळापर्यंत पोचतात आणि तिथून टेबलाच्या पृष्ठभागाला मिळतात. त्यामुळं टेबलाचा पृष्ठभागही कंप पाहू लागतो आणि मोठा ध्वनी निर्माण होतो. सर, हवेतून किंवा द्रवातून ध्वनी प्रसारित होतो याचं आकलन होतं, पण स्थायूमधून ध्वनी कसा प्रसारित होतो? यासाठी सुद्धा एक प्रयोग आपण करून पाहू. हा प्रयोग लहानपणी तुम्ही केलेला असेल बरं का. 2 रिकाम्या आगपेट्या घ्या. काही मीटर लांबीच्या दोऱ्याच्या 2 टोकांना त्या बांधा. तुमच्या मित्राला एक आगपेटी आपल्या कानाच्या अगदी जवळ धरायला सांगा. दोरा व्यवस्थित ताणा. दुसरी आगपेटी आपल्या तोंडाजवळ ठेवून त्यामध्ये बोला. तुमचं बोलणं मित्राला स्पष्टपणे ऐकू जाईल, कारण तुमच्या बोलण्यानं निर्माण झालेल्या ध्वनी तरंगांचं प्रसारण दोऱ्यावाटे तुमच्या मित्राच्या कानापर्यंत झालेलं असतं. या 3 प्रयोगांवरून स्पष्ट होतं की स्थायू, द्रव आणि वायू या 3ही माध्यमातून प्रसारण होऊ शकतं. तथापि ध्वनीचं प्रसारण निर्वातातून किंवा व्हॅक्यूममधून होऊ शकत नाही. यासाठी आकृती क्रमांक 8.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रयोग करून पाहूया. लक्षात ठेवा की ध्वनीच्या प्रसारणाला द्रव्य माध्यमाची किंवा मटेरियल मीडियमची गरज असते. हे माध्यम स्थायू, द्रव आणि वायू यापैकी कोणतंही असू शकतं. ध्वनीचा हवेतला वेग 0°C तापमानास 331 मीटर अपॉन सेकंद आहे. ध्वनीचा द्रव माध्यमातील वेग वायू माध्यमातील वेगापेक्षा अधिक असतो, तर स्थायू माध्यमातील वेग द्रव माध्यमातील वेगापेक्षा जास्त असतो. तक्ता 8.1 मध्ये ध्वनीचे विविध द्रवातील वेग दिलेले आहेत ते पहा. सर, हवेतील ध्वनीच्या वेगाचं मापन कसं करायचं? हवेतील ध्वनीच्या वेगाचा अंदाज बांधण्यासाठी आकृती क्रमांक 8.4 मधील प्रयोग करून पाहूया. या प्रयोगात परस्परांपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या 2 टेकड्या निवडल्या आहेत. एका टेकडीवर ए निरीक्षकाकडं तोफ आहे. दुसऱ्या टेकडीवर बी निरीक्षकाकडं घड्याळ आहे. प्रथम निरीक्षक ए तोफ डागतो. निरीक्षक बी त्याला तोफ उडाल्यावर प्रथम प्रकाश दिसतो आणि नंतर ध्वनी ऐकू येतो. प्रकाश दिसता क्षणी निरीक्षक बी आपल्या जवळचं घड्याळ सुरू करतो आणि त्याला तोफेचा ध्वनी ऐकू आला की तो ते घड्याळ बंद करतो. प्रकाशाचा वेग खूपच जास्त असल्यानं 3 × 10⁵ किलोमीटर प्रति सेकंद प्रकाशानं ए पासून बी पर्यंत जाण्याचा वेग नगण्य आहे. म्हणून घड्याळानं नोंदवलेली वेळ ही ध्वनीनं ए पासून निघून बी पर्यंत पोहोचण्यास लागलेला काल दर्शवते. 2 टेकड्यांमधील अंतरास या कालानं भागल्यास ध्वनीचा हवेतील वेग तुम्हाला मिळू शकेल. वाऱ्याचा परिणाम टाळण्यासाठी घड्याळ आणि तोफ यांच्या जागा बदलून पुन्हा प्रयोग करून ध्वनीचा वेग काढा. दोन्ही वेगांच्या सरासरीवरून ध्वनीचा वेग अधिक बरोबर ठरवता येतो. सर, प्रकाशाप्रमाणे ध्वनीचंही परावर्तन होतं का? हो, फरक एवढाच की ध्वनीच्या परावर्तनासाठी विस्तृत आकाराच्या परावर्तकाची गरज असते. प्रतिध्वनी किंवा एको हे ध्वनीच्या परावर्तनाचं सर्वज्ञात उदाहरण आहे. प्रतिध्वनी म्हणजे दूरच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन ध्वनीची होणारी पुनरावृत्ती. एखाद्या विस्तृत आकाराच्या भिंतीपासून अंदाजे 20 मीटर अंतरावर तुम्ही उभे राहा. जोरानं टाळी वाजवा. थोड्या वेळानं टाळीचा ध्वनी भिंतीवरून परावर्तित होऊन पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळेल. 1 सेकंदाच्या आत 2 ध्वनी आपल्या कानावर पडल्यास आपल्याला त्याचं स्वतंत्रपणे ज्ञान होत नाही. सर्वसाधारण तापमानाला ध्वनीचा हवेतला वेग 340 मीटर प्रति सेकंद आहे. प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीनं
किमान 340 गुणिले 1 बरोबर 34 मीटर अंतर कापणं आवश्यक आहे. म्हणून प्रतिध्वनी ऐकू यायचा असल्यास परावर्तक पृष्ठभाग 17 मीटरपेक्षा अधिक अंतरावर असला पाहिजे. सपाट पृष्ठभागावर ध्वनी तिरकस दिशेनं पडला तर ध्वनीचं प्रकाशाप्रमाणेच परावर्तन होतं. 2 अंतर्वक्र परावर्तक पृष्ठभाग समास किंवा कोएक्सियल पद्धतीनं वापरून वक्र पृष्ठांवरून होणारं ध्वनीच्या परावर्तनाचं प्रात्यक्षिक दाखवता येतं. ध्वनी निर्माण करणारी वस्तू म्हणजे उदाहरणार्थ एखादं घड्याळ एका पृष्ठाच्या नाभीवर ठेवली आणि दुसऱ्या पृष्ठाच्या नाभीवर कान आणल्यास ध्वनी स्पष्ट ऐकू येतो. अंधाऱ्या रात्री उडताना मार्गात इतर वस्तूंशी टक्कर होऊ नये म्हणून वटवाघळं प्रतिध्वनी या घटनेचा उपयोग करतात. उडत असताना वटवाघूळ उच्च वारंवारतेचा किंवा अल्ट्रासॉनिक ध्वनी निर्माण करतात. माणसांना हा ध्वनी ऐकू येत नाही. उडत असताना केलेला हा ध्वनी अडथळ्यांपासून परावर्तित होतो. त्यामुळं वटवाघळांना प्रतिध्वनी ऐकू येतो. प्रतिध्वनी या घटनेचा वापर सोनार साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग पद्धतीमध्ये केला जातो. ही पद्धत वापरून पाण्याची खोली आणि पाण्याच्या पृष्ठभागाखालील अडथळे शोधता येतात. जहाजावरील प्रक्षेपकामधून तीव्र ध्वनी तरंग सोडले जातात. हे तरंग प्रसारित होऊन समुद्राच्या तळाशी जातात आणि तिथून परावर्तित होतात. परावर्तित ध्वनी जहाजावरील ग्राहक यंत्राद्वारे नोंदला जातो. प्रक्षेपकाने ध्वनी निर्माण केल्यापासून ते ग्राहक यंत्राने त्याची नोंद घेईपर्यंत गेलेला वेळ आणि पाण्यातील ध्वनीचा वेग यावरून पाण्याची त्या ठिकाणची खोली काढता येते. सर, ध्वनीच्या हवेतील वेगावर तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा काय परिणाम होतो? सांगतो. ध्वनीचा हवेतील वेग हवेच्या तापमानाबरोबर वाढतो. तापमानात 1 अंश सेल्सिअसनं वाढ झाली तर वेग सुमारे 0.6 मीटर प्रति सेकंद इतका वाढतो. हवेत असलेल्या पाण्याच्या वाफेच्या प्रमाणावर हवेची आर्द्रता अवलंबून असते. कोरड्या हवेपेक्षा दमट हवेत पाण्याच्या वाफेचं प्रमाण अधिक असतं. कोरड्या हवेपेक्षा आर्द्र म्हणजेच दमट हवेत ध्वनीचा वेग अधिक असतो. ध्वनीचं प्रसरण वाऱ्याच्या दिशेनं असेल तर ध्वनीचा वेग वाढतो. यावेळी तो ध्वनीचा वेग आणि वाऱ्याचा वेग यांच्या बेरजे एवढा असतो. ध्वनी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर त्याचा वेग ध्वनीचा प्रत्यक्ष वेग आणि वाऱ्याचा वेग यांच्यातील फरका इतका असतो. ध्वनीचा वेग आणि वाऱ्याचा वेग परस्परांशी कोन करत असतील तर ध्वनीच्या वेगाच्या दिशेतील वाऱ्याच्या वेगाच्या वियोजित किंवा रिझॉल्ट भागानं ध्वनीचा वेग प्रभावित होतो. मुलांनो, ज्या पदार्थाचं ज्वलन केलं असता निरनिराळ्या उद्देशासाठी वापरली जाणारी ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात मुक्त होते अशा पदार्थांना इंधने असं म्हणतात. या ऊर्जेचा उपयोग विविध कारणांसाठी केला जातो. पण आपण शिकणार आहोत ती इंधनाची उगमस्थानं. लक्षावधी वर्षांपूर्वी भूपृष्ठाखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या अवशेषांमुळे जीवाश्म इंधनं किंवा फॉसिल फ्युएल्स निर्माण होतात. ही जीवाश्म इंधनं ऊर्जा समृद्ध कार्बनी संयुग आहेत. कोळसा, पेट्रोल आणि नॅचरल गॅस ही त्याची उदाहरणं. कोळसा किंवा कोल याचं हवाविरहित ज्वलन केल्यास कोक मिळतो. कोळशाच्या भंजक ऊर्ध्वपातनानं किंवा डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन केल्यावर डांबर किंवा कोल टार आणि कोल गॅस हे पदार्थ मिळतात. समुद्राखाली असलेल्या सूक्ष्म जीवाणूंपासून पेट्रोलियम तयार होतं. जेव्हा हे जीवाणू मरतात तेव्हा ते तळाशी बुडतात आणि त्यावर हळूहळू माती आणि वाळूचा थर जमा होतो. उष्णता, दाब आणि उत्प्रेरण क्रिया किंवा कॅटॅलिटिक ॲक्शन यांच्यामुळं लक्षावधी वर्षांच्या कालावधीत या अवशेषांचं रूपांतर हायड्रोकार्बन्समध्ये होतं. सछिद्र खडकाद्वारे हे हायड्रोकार्बन वर वर सरकत छिद्ररहित खडकापर्यंत येऊन तिथं एखाद्या खनिज तेलाच्या स्वरूपात साठा निर्माण होतो. भौगोलिक स्थित्यंतरामुळं हा भाग जर वर उचलला तर हे तेल जमिनीखाली आढळतं
अशा खडकाला तेलाच्या साठ्यापर्यंत छिद्र पाडून त्यातून पेट्रोलियम मिळवता येतं. पेट्रोलियमच्या भागशः ऊर्ध्वपातनानं फ्रॅक्शनल डिस्टिलेशनद्वारे त्यातील हायड्रोकार्बनचे घटक इंधन म्हणून उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ फ्युएल ऑइल, डिझेल, केरोसिन, पेट्रोल आणि पेट्रोलियम गॅस हे पदार्थ सहजतेनं जळतात. नॅचरल गॅस हा क्रूड तेलासमवेत आढळतो. नॅचरल गॅसमध्ये मुख्यतः मिथेन वायू असतो आणि त्याचा इंधन म्हणून उपयोग होतो. सर, इंधनांचं वर्गीकरण कसं करतात? इंधनं मुख्यतः 3 प्रकारची आहेत: स्थायू इंधने, द्रव इंधने आणि वायू इंधने. स्थायू इंधनं लाकूड, कोळसा आणि कोक ही आहेत. लाकूड हा सर्वदूर पसरलेला प्रकार आहे. गॅसोलिन, केरोसिन, फ्युएल ऑइल, डिझेल इत्यादी द्रव इंधनांचे मुख्य प्रकार. पेट्रोलियम हा काळसर रंगाचा तेलकट द्रव असतो. तो गाळाच्या किंवा स्तरित खडकांमध्ये सापडतो. ही झाली स्थायू इंधनं आणि द्रव इंधनं. सर, मग वायू रूपातली इंधनं कोणती? वायू इंधनं ही स्थायू आणि द्रव इंधनापेक्षा अधिक उपयुक्त असतात. ही इंधनं अत्यंत स्वच्छ आणि वापरासाठी सोयीस्कर असतात. वायू इंधनं चटकन जळतात आणि तत्परतेनं उष्णता निर्माण करतात. वायू इंधनांचं ज्वलन अत्यंत सोप्या पद्धतीनं नियंत्रित करता येतं आणि त्यापासून कोणत्याही प्रकारचा स्थायू कचरा शिल्लक राहत नाही. वायू इंधनाचा पुरवठा दूर अंतरावरील इच्छित ठिकाणी नळाद्वारेही करता येतो. वायू इंधनं नैसर्गिक आणि कृत्रिम अशी 2 प्रकारची असतात. कोळसा किंवा पेट्रोलियम खाणीच्या प्रदेशात नॅचरल गॅस आढळतो. त्यात मुख्यतः मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे हायड्रोकार्बन सुमारे 95% असतात. शहरातील घराघरातून सध्या द्रव खनिज तेल वायू म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस LPG सर्वसाधारण इंधन म्हणून वापरला जातो. त्यात मुख्यत्वे करून द्रवरूप ब्युटेन आणि आयसोब्युटेन असतात. द्रवरूप ब्युटेन आणि आयसोब्युटेन धातूच्या टाक्यांमध्ये भरतात. जेव्हा झडप उघडली जाते त्यावेळी हे पदार्थ वायू स्थितीत बाहेर पडतात. कृत्रिम वायू इंधनांमध्ये दगडी कोळशाच्या भंजक ऊर्ध्वपातनानं मिळणारा कोल गॅस आहे. केरोसिनचं भंजन किंवा क्रॅकिंग करून ऑइल गॅस मिळतो. केरोसिनचं मिथेन, इथेन, एथिलीन आणि हायड्रोजन या पदार्थांमध्ये रूपांतर होतं. ऑइल गॅसचा उपयोग प्रयोगशाळा आणि लघु उद्योगांमध्ये केला जातो. पेट्रोलचं भंजन करून पेट्रोल गॅस मिळवतात. त्यात प्रोपेन, ब्युटेन, इथिलीन आणि ब्युटिलिन सारखे हायड्रोकार्बन असतात. सुमारे 1400 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या शुभ्रोष्ण कोकवरून पाण्याची वाफ जाऊ दिल्यास वॉटर गॅस तयार होतो. 1400 सेंटीग्रेड तापमानाला C+H2O बरोबर CO वायुरूप अधिक H2 वायुरूप. यात 45% कार्बन मोनॉक्साईड असते. वॉटर गॅस निळसर ज्योतीनं जळत असल्यानं त्याला नीलवायू म्हणतात. रक्तोष्ण कोळशाच्या थरावरून अपुऱ्या हवेचा मर्यादित स्रोत जाऊ दिल्यास प्रोड्युसर गॅस तयार होतो. 2C अधिक O2 अधिक N2 बरोबर 2CO वायुरूप अधिक N2 वायुरूप. काच तयार करण्याच्या भट्ट्यांमध्ये आणि धातू मिळवण्याच्या भट्ट्यांमध्ये प्रोड्युसर गॅसचा उपयोग करतात. आपण वेगवेगळ्या प्रकारची वायू इंधनं पाहिली, पण ती वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे. वायू इंधनात अत्यंत विषारी कार्बन मोनॉक्साईड असतो. ज्या इंधनात मुक्त हायड्रोजन असतो त्याचा हवेशी संयोग होऊन स्फोटक मिश्रण तयार होतं. जर असं इंधन गळतीनं हवेत पसरलं आणि अपघाताने विद्युत ठिणगी पडली किंवा आगकाडीची काडी पेटवली गेली तर स्फोट होऊ शकतो. इंधनाचे गुणविशेष असे की कक्ष तापमानाला पदार्थाच्या 3ही अवस्थांमध्ये इंधनं सापडतात. निरनिराळ्या इंधनांचं उष्णता मूल्य म्हणजेच कॅलरिक व्हॅल्यू निरनिराळ्या असतात. पेट घेण्याची सुलभता, ज्वलनाचं प्रमाण, ज्योतीचं तापमान आणि ज्योतिदीप्ती किंवा फ्लेम ल्युमिनॉसिटी इंधनानुसार बदलते. सर, आदर्श इंधन कशाला म्हणायचं? आदर्श इंधनासाठीचे गुणविशेष असे आहेत: उच्च कॅलरी मूल्य,
ज्वलनाचं सौम्य प्रमाण, विशिष्ट ज्वलनांक, अदहनीय पदार्थांचं प्रमाण कमी असणं, ज्वलनानंतर निर्माण होणाऱ्या विषारी उत्पादिताचा अभाव, इंधनाची स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावरील उपलब्धता आणि साठा करण्याच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीनं सुलभता, स्थायू आणि द्रव इंधनापेक्षा वायू इंधनं उच्च श्रेणीचे असतात. एक एकक वस्तुमानाच्या इंधनाच्या पूर्ण दहनामुळे मिळणाऱ्या उष्णतेच्या परिमाणास कॅलरी मूल्य असं म्हणतात. तक्ता क्रमांक 9.1 मध्ये काही इंधनांचं कॅलरी मूल्य दिलं आहे. बरोबर. जड केंद्रकाच्या कमी वस्तुमान असलेल्या 2 केंद्रकात विभागणी होणाऱ्या प्रक्रियेला केंद्रकीय विखंडन किंवा न्यूक्लिअर फिशन असं म्हणतात. या केंद्रकीय विखंडनामुळं ऊर्जा उत्सर्जित होते. विखंडनातून मिळणाऱ्या उत्पादनाला विखंडन उत्पादन किंवा फिशन फ्रॅगमेंट्स असं म्हणतात. ही ऊर्जा आइन्स्टाईनच्या E बरोबर mc वर्ग या सूत्रानुसार काढता येते. E बरोबर उत्सर्जित झालेली ऊर्जा, m बरोबर कमी झालेलं वस्तुमान आणि c बरोबर प्रकाशाचा निर्वात पोकळीतील वेग. जड मूलद्रव्य उत्स्फूर्तपणे आणि सातत्यानं प्रारणं बाहेर टाकत असतात. अशी प्रारणं बाहेर टाकणाऱ्या पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ किंवा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस असं म्हणतात. जड मूलद्रव्यांची केंद्रके अस्थिर असतात. अशा मूलद्रव्यांच्या प्रारणानं वेगळी मूलद्रव्य तयार होतात. या प्रक्रियेला किरणोत्सारी मूलद्रव्यांचं विघटन किंवा ह्रास, रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन ऑर रेडिओ ॲक्टिव्ह डीके असं म्हणतात. ॲटोहॅन आणि स्ट्रॉसमन यांनी युरेनियम न्यूट्रॉनच्या केंद्रकाचं विघटन सहज करता येणं शक्य आहे हे सिद्ध केलं. युरेनियम 235-92 अधिक न्यूट्रॉन 10 बरोबर बेरियम 141-56 अधिक क्रिप्टॉन 92-36 अधिक 3 न्यूट्रॉन्स 10 अधिक ऊर्जा. किरणोत्सारी मूलद्रव्यातून ऊर्जायुक्त अल्फा कण, बीटा कण आणि गॅमा प्रारणे उत्सर्जित होतात. अलीकडेच निरनिराळ्या अणुभट्ट्यांच्या साह्यानं ही ऊर्जा प्राप्त करण्यात आली आहे. युरेनियम 235 याची केंद्रकीय अभिक्रिया ही अनियंत्रित शृंखला अभिक्रिया असते. शृंखला अभिक्रिया स्वयंत्वरणित असल्यामुळं ती अधिकाधिक वेगानं व्हायला लागते. शृंखला अभिक्रियेचं नियंत्रण करण्यासाठी बोरॉन स्टील किंवा कॅडमियमच्या कांड्यांचा उपयोग केला जातो. अभिक्रियेत निर्माण होणारे बहुसंख्य न्यूट्रॉन या कांड्यांमध्ये शोषले जातात. अशा अभिक्रियेला नियंत्रित शृंखला अभिक्रिया किंवा कंट्रोल्ड चेन रिॲक्शन असं म्हणतात. अणुभट्टीच्या परिसरात होणाऱ्या संभाव्य अपघातांच्या धोक्याव्यतिरिक्त खाणीतून खनिजे काढताना, तसंच खनिजांची संहती करताना आणि केंद्रकीय अभिक्रिया घडताना तापदायक अनावश्यक पदार्थ निर्माण होऊ शकतात. या सर्व प्रक्रियांद्वारे अनेक पदार्थांची निर्मिती होते आणि त्यांची प्रारणे उत्सर्जित करण्याची क्षमता असते. या सर्व पदार्थांना एकत्रितपणे केंद्रकीय कचरा किंवा न्यूक्लिअर वेस्ट असं नाव देण्यात येतं. अणुयुद्धात वापरासाठी त्याचे पदार्थ आणि चाचण्यांसाठी होणारे स्फोट हीच केंद्रकीय उपउत्पादनांची उगमस्थानं आहेत. बरोबर. भूगर्भात, समुद्राखाली आणि वातावरणात आतापर्यंत सुमारे 2000 स्फोट घडून आणण्यात आले आहेत. एकूणच किरणोत्सारी पातळी विशेषतः समुद्रात वाढत आहे. प्रारणांचा प्रभाव पर्यावरणात अमर्यादित कालापर्यंत आढळतो. बरोबर. पुरेशी सावधानता आणि सुरक्षित उपाययोजना हाती घेणं यासाठीच आवश्यक आहे. त्यामुळंच केंद्रकीय प्रारणापासून पर्यावरणाचा बचाव करणं शक्य आहे. मुलांनो, साधारणपणे द्रव्याच्या 3 अवस्था असतात: स्थायू, द्रव आणि वायू. स्थायू अवस्थेतील पदार्थ तापवला तर त्याचं तापमान वाढत राहतं आणि एका विशिष्ट तापमानाला त्याचं स्थायू अवस्थेत रूपांतर होतं. हा द्रव आणखी तापवला तर त्याचं तापमान वाढत राहतं आणि शेवटी विशिष्ट तापमानाला त्याचं द्रवातून वायू अवस्थेत रूपांतर होतं. उलट प्रक्रियाही घडवून आणता येते. वायू अवस्थेतील पदार्थ थंड केला तर त्याचं तापमान कमी होत जातं आणि एका विशिष्ट तापमानास
त्याचं वायूतून द्रव अवस्थेत रूपांतर होतं. बरोबर. हा द्रव आणखी थंड केल्यास त्याचं तापमान कमी होत जातं आणि एका विशिष्ट तापमानास त्याचं द्रवातून स्थायू अवस्थेत रूपांतर होतं. बरोबर सांगितलंस देवदत्त. आता आपण शिकणार आहोत ते द्रव्याची रैणवीय प्रतिकृती अर्थात मॉलिक्युलर मॉडेल ऑफ मॅटर. द्रव्याच्या रैणवीय प्रतिकृतीच्या साहाय्यानं द्रव्याच्या विविध अवस्थांमधील बदलांचं समाधानकारक स्पष्टीकरण देता येतं. रैणवीय प्रतिकृती ज्या गृहितांवर आधारित आहे ते असं: द्रव्य अतिसूक्ष्म कणांचं बनलेलं आहे ज्यांना रेणू म्हणतात. रेणू सतत गतिमान असतात म्हणजेच त्यांना गतिज ऊर्जा असते. हे रेणू परस्परांना आकर्षण बले प्रयुक्त करतात. या बलांना आंतररेणवीय बले असं म्हणतात. रैणवीय प्रतिकृतीच्या आधारानं द्रव्याच्या 3 अवस्थांचं स्वरूप आकृती क्रमांक 10.1 मध्ये दिसतं. स्थायू अवस्थेत त्याचे रेणू परस्परांच्या खूप जवळ असतात. रेणूंमधील अंतर खूपच कमी असल्यानं ते रेणू एकमेकांवर शक्तिशाली बल प्रयुक्त करतात. या आंतररेणवीय बलांमुळं रेणू एकत्र बांधले जातात आणि त्यामुळं ते आपली माध्यस्थानं सोडू शकत नाहीत. परिणामतः स्थायूमधील रेणूंच्या रचनेत दृढ आणि समरूप आकृतिबंध तयार होतो. आपल्या गतिज ऊर्जेमुळं स्थायूंचे रेणू आपल्या माध्यस्थानाभोवती कंप पावतात. द्रव अवस्थेत आंतररेणवीय अंतर स्थायू अवस्थेतील अंतरांपेक्षा अधिक असतात. रेणू द्रवात मुक्तपणे संचार करू शकतो पण द्रवातून बाहेर पडू शकत नाही. वायू अवस्थेत द्रवाचे रेणू परस्परांपासून भरपूर दूर जातात. त्यामुळे त्यांच्यामधील आकर्षण बल नगण्य असतं. वायूचे रेणू ज्यामुळं मुक्तपणे संचार करण्यास स्वतंत्र असतात. पदार्थाच्या स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत जाण्याच्या क्रियेला द्रवीकरण विलयन फ्युजन किंवा द्रवण मेल्टिंग असं म्हणतात. उलट द्रवावस्थेतून स्थायू अवस्थेत जाण्याच्या क्रियेला सांद्रण सॉलिडिफिकेशन किंवा गोठण फ्रीजिंग असं म्हणतात. उष्णता दिली की स्थायू अवस्थेतील पदार्थ एका विशिष्ट तापमानाला द्रव अवस्थेत रूपांतरित होतो. हे तापमान स्थायूचं द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होऊपर्यंत कायम राहतं. एखाद्या स्थायूचं ज्या स्थिर तापमानास द्रवामध्ये रूपांतर होतं त्या तापमानाला त्या स्थायूचा द्रवणांक असं म्हणतात. उलट द्रव थंड केला तर एका विशिष्ट तापमानाला त्याचं स्थायूमध्ये रूपांतर होतं. हे तापमान द्रवाचं रूपांतर पूर्णपणे स्थायूमध्ये होईपर्यंत कायम राहतं. एखाद्या द्रवाचं ज्या स्थिर तापमानाला स्थायूमध्ये रूपांतर होतं त्या तापमानाला त्या द्रवाचा गोठांक असं म्हणतात. स्थायूमधील रेणू आपली जागा सोडून इतरत्र जाऊ शकत नाहीत. तथापि आपल्या माध्यस्थानाभोवती ते रेणू कंप पाहू शकतात. या कंपनांची गतिज ऊर्जा स्थायूच्या तापमानावर अवलंबून असते. स्थायू तापवला की त्याची गतिज ऊर्जाही वाढते. परिणामतः त्यांच्या कंपनाचा आयाम किंवा अँप्लिट्यूड वाढतो आणि ते परस्परांवर आदळतात. त्यामुळे स्थायूचं आकारमान वाढतं. आता मुलांनो, उष्णतेवरील चर्चा आपण पुढच्या भागात चालू ठेवू. मुलांनो, कोणत्याही तापमानाला केवळ द्रव्याच्या पृष्ठभागाशी द्रवाचं वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन किंवा एव्हॅपोरेशन असं म्हणतात. एका विशिष्ट तापमानाला द्रवाच्या सर्वच भागातून द्रवाचं वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला उत्कलन किंवा बॉइलिंग असं म्हणतात. द्रव अवस्थेत न जाता पदार्थाचं स्थायू अवस्थेतून थेट वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला संप्लवन किंवा सब्लिमेशन असं म्हणतात. हवेच्या खुल्या संपर्कात असलेल्या द्रवाचं मंद गतीनं वायू अवस्थेत रूपांतर होतं. या प्रकारे द्रवाचं वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेस बाष्पीभवन असं म्हणतात. बरोबर देवदत्त. काही प्रयोगानंतर बाष्पीभवनाची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतील. आता पहिलं वैशिष्ट्य असं की बाष्पीभवनाचा दर प्रति सेकंदाला वायूमध्ये रूपांतरित होणाऱ्या द्रवाचं वस्तुमान द्रवाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. बाष्पीभवनाचा दर द्रवाच्या खुल्या पृष्ठभागाच्या
क्षेत्रफळावर अवलंबून असतो आणि तो खुल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाबरोबर वाढत जातो. तिसरं वैशिष्ट्य असं की बाष्पीभवनाचा दर द्रवाच्या तापमानावर अवलंबून असतो आणि तापमान वाढल्यास बाष्पीभवनाचा दरही वाढतो. द्रवाच्या बाष्पीभवनाचा दर सभोवतालच्या हवेत असणाऱ्या वाफेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. वाफेचं प्रमाण वाढलं की बाष्पीभवनाचा दर कमी होतो. आणि पाचवं वैशिष्ट्य म्हणजे सभोवतालच्या हवेची हालचाल होत असल्यास बाष्पीभवनाचा दर अधिक असतो. सर, रैणवीय प्रतिकृतीच्या आधारे बाष्पीभवनाचं स्पष्टीकरण देता येतं का? हो. आकृती क्रमांक 10.3 मध्ये दर्शवल्याप्रमाणे द्रवातील 2 रेणू विचारात घ्या. त्यातला एक द्रवाच्या अंतर्भागात आहे तर दुसरा द्रवाच्या पृष्ठभागावर आहे. अंतर्भागातला रेणू सर्व दिशांना सारख्याच बलानं आकर्षिला जातो आणि या रेणूला खालच्या दिशेनं कार्य करणाऱ्या आकर्षणाच्या बलावर मात करणं शक्य झाल्यासच हा रेणू द्रवातून निसटतो. द्रवातले रेणू सर्व संभाव्य दिशांमध्ये गतिमान असतात. त्यांचे वेग आणि त्यांच्या गतिज ऊर्जा या भिन्न असतात. हे रेणू सारखे परस्परांवर आदळत असतात. या आघातांमध्ये त्यांचे वेग बदलतात. या आघातांमुळं एखाद्या रेणूचा वेग इतका वाढतो की त्याची गतिज ऊर्जा आकर्षण बलावर मात करण्यास पुरेशी ठरते. तो रेणू द्रवाच्या पृष्ठभागातून बाहेर निसटतो. द्रवाला उष्णता दिली की त्याच्या रेणूची गतिज ऊर्जा वाढते. परिणामतः अधिक रेणू द्रवातून बाहेर पडू शकतात. बाष्पीभवन द्रवाच्या पृष्ठभागाशी होतं. त्यामुळं हवेच्या संपर्कात असलेलं द्रवाचं पृष्ठबळ वाढलं की साहजिकच बाष्पीभवनाचा दर वाढतो. द्रवाच्या रेणूंमधील आकर्षण बल हे जर क्षीण असेल तर त्या द्रवाचं बाष्पीभवन अधिक वेगानं होतं. बाष्पीभवन प्रक्रियेत अधिक गतिज ऊर्जा असलेले रेणू द्रवातून बाहेर पडतात. त्यामुळं द्रवात राहिलेल्या रेणूंची सरासरी गतिज ऊर्जा ही कमी होते. म्हणून द्रवाचं तापमान कमी होतं. पिण्याचं पाणी थंड व्हावं म्हणून ते मातीच्या सच्छिद्र भांड्यात साठवलं जातं. काही पाणी भांड्याच्या छिद्रातून त्याच्या बाह्यपृष्ठावर येतं. तिथे त्याचं बाष्पीभवन होतं. या बाष्पीभवनामुळे भांड्यातील पाण्याची गतिज ऊर्जा कमी होते. त्यामुळे पाणी थंड होतं. बरोबर सांगितलंस देवदत्त. इंजेक्शन देण्यापूर्वी त्वचा स्पिरिटनं स्वच्छ केली जाते. स्पिरिट बाष्पनशील असल्यानं त्याचं त्वरित बाष्पीभवन होतं. त्यामुळे ती जागा थंड होते. येणाऱ्या किंचित बधिरपणामुळे इंजेक्शनच्या वेदना कमी होतात. बाष्पीभवनामुळे शरीराचं तापमान कायम ठेवण्यास मदत होते. बरोबर. उन्हाळ्यात शरीराच्या कातडीवर छिद्रातून बाहेर पडणाऱ्या घामाचं त्वरित बाष्पीभवन होतं, ज्यामुळे शरीराचं तापमान कायम ठेवण्यास मदत होते. अगदी बरोबर. गोल बुडाचा तुम्ही आता एक चंबू घ्या. तो पाण्यानं अर्धा भरा. पाण्याला उकळी फुटेपर्यंत पाणी तापवा. सुरुवातीला पाण्याचं तापमान जसजसं वाढत जातं तस तसा त्या पृष्ठभागावरून होणारा बाष्पीभवनाचा दर वाढतो. पाण्याच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या वाफेच्या थरावरून हे स्पष्ट होतं. पाण्याचं तापमान वाढलं की त्यात विरघळलेली हवा आणि इतर वायू यांचे छोटे छोटे बुडबुडे तळाशी आणि चंबूच्या आतल्या बाजूंवर तयार होतात. पाण्याचं बाष्पीभवन बुडबुड्यात होतं आणि त्यामुळं बुडबुड्यांचा आकार वाढत जातो. ते पाण्याच्या पृष्ठभागाशी येतात. तिथून बुडबुड्यामधली ही विरघळलेली हवा, त्यात साठलेली पाण्याची वाफ पाण्याबाहेर पडते. पाण्याचं तापमान साधारणपणे 70 अंश सेल्सिअस असताना ही क्रिया घडते. आणि अशी एक वेळ येते की ज्यावेळी चंबूच्या तळाशी वाफेच्या बुडबुड्यांचा आकार वाढत जातो आणि ते पृष्ठभागाकडे सरकायला लागतात. पृष्ठभागावर हे बुडबुडे फुटतात आणि त्यातली वाफ हवेत मिसळते. या प्रक्रियेला उत्कलन असं म्हणतात. ज्या स्थिर तापमानाला पाणी उकळतं त्या तापमानाला पाण्याचा उत्कलनांक असं म्हणतात. सामान्य वातावरणीय दाबाला शुद्ध पाणी 100 अंश सेंटीग्रेडला उकळतं. पाणी उकळत असताना दिलेली उष्णता पाण्याचं द्रवातून वायू अवस्थेत रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. म्हणून त्याचं तापमान कायम राहतं. बरोबर सांगितलंस मुक्ता. स्थायूला सतत उष्णता दिली असता सामान्यतः प्रथम द्रवामध्ये
आणि नंतर वायूमध्ये रूपांतर होतं. तथापि कापूर, आयोडीनचे स्फटिक, अमोनियम क्लोराईड इत्यादी स्थायू पदार्थ तापवले असता ते स्थायू अवस्थेतून द्रवावस्था प्राप्त न होता थेट वायू अवस्थेत रूपांतरित होतात. अशा प्रकारे स्थायूच्या थेट वायू अवस्थेत रूपांतरित होण्याच्या क्रियेला संप्लवन असं म्हणतात. या उलटही क्रिया घडू शकते. कापराची वाफ थंड केली असता तिचं द्रवावस्था प्राप्त न होता स्थायू कापरात रूपांतर होतं. अगदी बरोबर देवदत्त. पदार्थाचं स्थायूतून द्रव किंवा द्रवातून वायू रूपात अवस्थांतर होत असताना पदार्थ उष्णता ग्रहण करतो. तसंच वायूतून द्रव रूपात किंवा द्रवातून स्थायू रूपात त्याचं अवस्थांतर होत असताना तो उष्णता बाहेर टाकतो. पण त्यांचं तापमान स्थिर राहतं. या उष्णतेला अप्रकट उष्मा किंवा लॅटेंट हीट असं म्हणतात. तापमान आणि दाब यात बदल न होता एकक वस्तुमानाचा स्थायू पदार्थ त्याच्या द्रवणांकावर द्रवात रूपांतरित होत असताना जो उष्मा ग्रहण करतो त्या उष्म्याला पदार्थाच्या द्रवणाचा अप्रकट उष्मा किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणतात. पदार्थाचं वस्तुमान एम असेल आणि त्याच्या द्रवणाचा अप्रकट उष्मा एल असेल तर स्थायूतून द्रवात रूपांतरित होत असताना त्या पदार्थानं ग्रहण केलेली उष्णता क्यू बरोबर एम एल इतकी असते. तापमान आणि दाब यात बदल न होता एकक वस्तुमानाच्या द्रवानं त्याच्या उत्कलनांकावर वायू अवस्थेत रूपांतरित होताना ग्रहण केलेल्या उष्म्याला द्रवाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा किंवा लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन असं म्हणतात. सर, आता इथं सुद्धा क्यू बरोबर एम एल हे सूत्र लागू होतं का? हो, फक्त इथं एल बाष्पनाचा अप्रकट उष्मा असेल. आता आपण पाण्याचं असंगत आचरण किंवा ॲनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर हे शिकणार आहोत. सर्वसाधारणपणे द्रव तापवल्यास त्याचं प्रसरण होतं आणि थंड केल्यास त्याचं आकुंचन होतं. पण 4 अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमान असलेलं पाणी या नियमाला अपवाद आहे. कक्ष तापमान असलेलं पाणी थंड करत गेल्यास त्याचं तापमान 4 अंश सेंटीग्रेड होईपर्यंत पाणी आकुंचन पावतं. परंतु त्याचं तापमान 4 अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी करत गेल्यास आकुंचन पावण्याऐवजी ते प्रसरण पावू लागतं. उलट पक्षी 0 अंश सेंटीग्रेड तापमान असलेलं पाणी तापवत गेल्यास 4 अंश सेंटीग्रेडपर्यंत त्याचं प्रसरण होण्याऐवजी ते आकुंचन पावतं. पाण्याच्या या वर्तनाला पाण्याचं असंगत आचरण असं म्हणतात. आकृती क्रमांक 10.6 मध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचं असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या साहाय्यानं दाखवता येतं. पाण्याचं असंगत आचरण थंड प्रदेशातील जलीय वनस्पती आणि जलचर प्राणी यांना जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. बरोबर. थंड प्रदेशातील वातावरणाचं तापमान हिवाळ्यात 0 अंश सेल्सिअसपेक्षाही खूपच कमी होतं. तापमान कमी होतं तसं तळी तलावांच्या पृष्ठभागावरील पाणी आकुंचन पावतं. त्याची घनता वाढते आणि ते तळाकडे जातं. ही क्रिया पाण्याचं तापमान 4 अंश सेंटीग्रेडला येईपर्यंत चालू राहते. पाण्याचं तापमान 4 अंश सेंटीग्रेडपेक्षा कमी झालं की पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागतं. त्याची घनता कमी होते, त्यामुळे ते पृष्ठभागावरच राहतं. पृष्ठभागावरील या पाण्याचं तापमान कमी कमी होतं, 0 अंश सेंटीग्रेडपर्यंत येतं. त्यावेळी त्याचा बर्फ होतो. मात्र पृष्ठभागाखालील पाणी 4 अंश सेंटीग्रेड तापमानावरच राहतं. बर्फ उष्णतेचा दुर्वाहक असल्यानं त्या खालच्या पाण्यातील उष्णता वातावरणात जाऊ शकत नाही. त्यामुळे बर्फाखालील पाणी 4 अंश सेंटीग्रेड तापमानास राहतं आणि जलीय वनस्पती आणि जलचर त्या जिवंत राहू शकतात. बरोबर. हिवाळ्यात हवेचं तापमान 0 अंश सेल्सिअसपर्यंत उतरल्यास पाण्याचे नळ फुटतात. तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी प्रसरण पावतं. नळाच्या बाजूंवर मोठा दाब निर्माण करतं आणि नळ बंद असल्यास तो या दाबामुळे फुटतो किंवा कधीकधी खडकांच्या फटीमध्ये पाणी शिरतं. तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास हे पाणी प्रसरण पावतं. वाढत्या आकारमानाच्या पाण्यास या फटीत जागा नसल्यानं ते पाणी खडकांवर मोठा दाब निर्माण करतं
आणि त्यामुळे खडकांचे तुकडे होतात. बरोबर सांगितलंस मुक्ता. देवदत्त आणि मुक्ता, हे तुम्ही सांगितलं ते पाण्याच्या असंगत आचरणामुळे होणारे काही चांगले वाईट परिणाम. पृथ्वीचा मोठा पृष्ठभाग पाण्यानं आच्छादलेला आहे. नद्या, तलाव, समुद्र आणि महासागर यांच्या पाण्याचं सातत्यानं बाष्पीभवन होत असतं. त्यामुळं वातावरणात नेहमी काही प्रमाणात पाण्याची वाफ असतेच. हवेतील पाण्याच्या वाफेमुळं हवेत निर्माण होणारा दमटपणा किंवा ओलावा याला आर्द्रता किंवा ह्युमिडिटी असं म्हणतात. 1 घनमीटर हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला निरपेक्ष आर्द्रता किंवा ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतात. हवेच्या ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान आणि तेच आकारमान त्याच तापमानाला संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी असं म्हणतात. समाविष्ट पाण्याच्या वाफेनं ज्या तापमानाला हवा संपृक्त होते त्या तापमानाला दवबिंदू म्हणतात. त्यापेक्षा तापमान कमी झालं की पाण्याच्या काही वाफेचं संघनन होतं. सर, उष्म्याचा एकक कोणता? SI पद्धतीत जूल हे उष्णतेचं एकक आहे. MKS पद्धतीत उष्णता किलो कॅलरीमध्ये मोजतात. 1 किलोग्रॅम पाण्याचं तापमान 14.5 अंश सेंटीग्रेड ते 15.5 अंश सेंटीग्रेड या 1 अंश सेंटीग्रेडनं वाढवण्यास लागणाऱ्या उष्णतेला 1 किलो कॅलरी उष्णता असं म्हणतात. आणि CGS पद्धतीत उष्णतेचं एकक कॅलरी हे आहे. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी लागणारी उष्णता ही C जर विशिष्ट उष्माधारकता असेल, M त्याचं वस्तुमान आणि T अंश सेंटीग्रेड हे पदार्थाचं वाढलेलं तापमान आहे. त्यामुळं ग्रहण केलेली उष्णता बरोबर MCT बरोबर वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. तसंच गमावलेली उष्णता बरोबर वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट. उष्ण आणि थंड वस्तू एकत्र केल्या तर उष्ण वस्तूचं तापमान कमी होत जातं आणि थंड वस्तूचं तापमान वाढत जातं. उष्ण वस्तूनं गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूनं ग्रहण केलेली उष्णता यालाच उष्णता विनिमयाचं तत्व किंवा प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हणतात. मुलांनो, आता आपण प्रकाशाचं अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे शिकणार आहोत. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशाचं वर्तन कसं असतं हे आपण आता पाहायचंय. त्याच्या दिशेमध्ये होणाऱ्या बदलाला अपवर्तन असं म्हणतात. आकृती क्रमांक 11.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे जर PQ हा प्रकाश किरण हवेच्या माध्यमातून काचेमध्ये शिरला आणि नंतर RS असा त्या काचेतून बाहेर पडला. इथं कोन PQN हा आपाती कोन आहे तर GQN हा अपवर्तित कोन आहे. त्रिकोण QEF हा काटकोन त्रिकोण मानला तर साइन I बरोबर EF अपॉन QE, जिथं I ही आपाती कोनाची किंमत झाली. त्रिकोण QGH या काटकोन त्रिकोणात साइन R बरोबर GH अपॉन QG, जिथं R ही अपवर्तित कोनाची किंमत झाली. साइन I अपॉन साइन R या गुणोत्तराला द्रव्याचा अपवर्तनांक असं म्हणतात. म्हणजेच N बरोबर साइन I छेद साइन R बरोबर EF अपॉन QE छेद GH अपॉन QG. परंतु QE बरोबर QG बरोबर वर्तुळाची त्रिज्या. त्यामुळं N बरोबर साइन I छेद साइन R बरोबर स्थिरांक. अपवर्तनांकाचं मूल्य संबंधित माध्यमांच्या स्वरूपावर अवलंबून असतं.
ही माध्यमं हवा आणि काच ही अनुक्रमे ए आणि जी या अक्षरांनी दाखवली तर अपवर्तनांक लिहिण्याची पद्धत ही अशी: ए एन जी बरोबर साइन आय छेद साइन आर बरोबर ई एफ छेद जी एच. हा काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक आहे. आर या बिंदूपाशी प्रकाश किरण काचेतून हवेत जातो म्हणून अपवर्तनांक GNA असा लिहितात. प्रकाशाच्या व्युत्क्रमणीयतेच्या तत्वानुसार काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक बरोबर साइन आर छेद साइन आय बरोबर 1 छेद हवा सापेक्ष काचेचा अपवर्तनांक किंवा काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक बरोबर 1 छेद हवा सापेक्ष काचेचा अपवर्तनांक. मान्य संकेतानुसार माध्यमाचा अपवर्तनांक निर्वात सापेक्ष दिला जातो. माध्यमाचा निर्वात सापेक्ष अपवर्तनांक साधारणपणे हवा सापेक्ष अपवर्तनांका इतकाच असतो. म्हणून कोणत्याही माध्यमाचा अपवर्तनांक हवा सापेक्ष देण्याचा प्रघात आहे. बरोबर आहे देवदत्त. अपवर्तनाचे नियम आता बघा. कोणत्याही दोन माध्यमांचा अपवर्तनांक स्थिर असतो. एन बरोबर साइन आय अपॉन साइन आर बरोबर स्थिरांक. आपाती किरण, अपवर्तित किरण आणि आपात बिंदूवरील स्तंभिका हे सर्व एकाच प्रतलात असतात. आपाती किरण आणि अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. प्रिझममधून प्रकाशाच्या होणाऱ्या अपवर्तनात विचलन कोन हा आपाती किरण आणि निर्गत किरण यांच्या दिशांमधील किरण. आपाती कोन वाढवत नेल्यास विचलन कोन प्रारंभी कमी होत जातो, किमान किंमत प्राप्त करतो आणि आपाती कोन वाढवावा तसा पुन्हा वाढत जातो. विचलन कोनाच्या किमान मूल्याला विचलनाचा किमान कोन अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन डेल्टा एम असं म्हणतात. घड्याळातील अतिशय छोटे भाग पाहण्यासाठी घड्याळाची विशालक किंवा मॅग्निफाईंग ग्लास वापरतात. हो, वाचनासाठी चष्मा वापरला जातो. सर, मग अशा भिंगांचे किती प्रकार असतात? सांगतो हा मुक्ता. भिंग दोन प्रकारचे आहेत. बहिर्वक्र भिंग किंवा कॉन्व्हेक्स लेन्स आणि अंतर्वक्र भिंग किंवा कॉन्केव्ह लेन्स. बहिर्वक्र भिंगाचे पुन्हा 3 प्रकार असतात: द्विबहिर्वक्र, समतल बहिर्वक्र आणि अंतर्वक्री बहिर्वक्र, जे आकृती क्रमांक 11-9 मध्ये दाखवलेत बघा. त्याचप्रमाणे अंतर्वक्र भिंगाचे देखील 3 प्रकार आहेत. ते आकृती क्रमांक 11-10 मध्ये दाखवले आहेत. बहिर्वक्र भिंगास अभिसारी किंवा कन्व्हर्जिंग भिंग म्हणतात, तर अंतर्वक्र भिंगास अपसारी किंवा डायव्हर्जंट भिंग म्हणतात. बरोबर आहे देवदत्त. आता आपण प्रकाशाच्या संदर्भातील काही संज्ञा बघूया. हा आकृती क्रमांक 11-11 मध्ये बहिर्वक्र भिंग एबीचा पृष्ठभाग 1 हा S1 गोलाचा आणि पृष्ठभाग 2 हा S2 गोलाचा भाग आहे. भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलांचे भाग असतात त्या गोलांच्या केंद्रांना C1 आणि C2 यांना भिंगांचे वक्रता मध्य असं म्हणतात. R1 आणि R2 या वक्रता त्रिज्या आहेत. तर भिंगांच्या पृष्ठभागांच्या वक्रता माध्यमातून जाणाऱ्या सरळ रेषेला मुख्य अक्ष असं म्हणतात. भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना किरण विचलित अथवा विस्थापित होत नाही अशा प्रमुख अक्षावरील बिंदूला प्रकाशीय मध्य असं म्हणतात. समांतर किरण शलाका मुख्य अक्षाला समांतर दिशेनं अभिसारी भिंगातून पाठवली असता मुख्य अक्षावर एक बिंदू एकवटतो, त्याला मुख्य नाभी असं म्हणतात. आकृती क्रमांक 11-14 मध्ये दर्शवल्याप्रमाणे मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण अपसारी भिंगातून गेल्यावर मुख्य अक्षावरील एका बिंदूतून अपसारित झाल्याचा भास होतो. त्या बिंदूला देखील भिंगाची मुख्य नाभी असं म्हणतात. प्रकाशकीय मध्य आणि मुख्य नाभी यातल्या अंतराला नाभीय अंतर किंवा फोकल लेंथ असं म्हणतात. आकृती क्रमांक 11-15 ते 11-19 मध्ये पदार्थ निरनिराळ्या अंतरावर ठेवला असता बहिर्वक्र भिंगांना मिळणाऱ्या प्रतिमा दिलेल्या आहेत. बरोबर. आंतरवक्र भिंगांमुळे मिळणारी पदार्थाची प्रतिमा
नेहमी आभासी, लहान आणि सुरटी असते. अगदी बरोबर सांगितलंस. सर, मानवी डोळ्यांचं कार्य कसं चालतं? सांगतो हा मुक्ता. हं. मानवी डोळ्यांचं कार्य हे भिंग आणि पडदा यांनी बनलेल्या एखाद्या प्रकाशीय उपकरणासारखं चालतं. त्यातल्या भिंगातून प्रकाश किरण डोळ्यात शिरतात. हे भिंग किरणांना दृष्टीपटलावर केंद्रित करतं. दृष्टीपटल मेंदूकडं विद्युत संकेत पाठवतो. मेंदूला या संकेताचं अर्थबोधन होतं आणि आपण पदार्थ पाहू शकतो. डोळ्याचा मुख्य भाग आकृती क्रमांक 11-23 मध्ये दाखवलाय बघा. लक्षात ठेवा की नाभीय अंतर बदलण्याची डोळ्याला समायोजन शक्ती किंवा पॉवर ऑफ अकॉमोडेशन असली तरी ती एका किमान अंतरापेक्षा कमी करता येत नाही. सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण दिल्याशिवाय ज्या किमान अंतरावरची वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो ते अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर आहे. या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर किंवा लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन असं म्हणतात. आता दृष्टीदोष 2 प्रकारचे असू शकतात. एक केवल निकट दृष्टिता म्हणजे शॉर्ट साइटेडनेस किंवा मायोपिया आणि दुसरा केवल दूरदृष्टिता म्हणजे लॉंग साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. सर, प्रिझममधून प्रकाश किरण पाहिला असता आपल्याला इंद्रधनुष्य रंग दिसतात. त्याला काय म्हणतात? सांगतो. प्रिझममधून त्यातून जाणाऱ्या प्रकाशाचं विचलन आपण पाहिलं. सूर्यापासून किंवा प्रदीप्त दिव्यापासून येणाऱ्या पांढऱ्या प्रकाश किरणांची शलाका प्रिझममधून जाऊ द्या. ही शलाका केवळ विचलित होत नाही तर तिचं इंद्रधनुष्य रंगांमध्ये पृथक्करण झाल्याचे दिसून येईल. या प्रकारे पांढऱ्या प्रकाशाचं आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचं अपस्करण किंवा डिस्पर्शन ऑफ लाईट असं म्हणतात. मुलांनो, आता आपण आधुनिक भौतिकशास्त्रातील काही सिद्धांतांची माहिती करून घेणार आहोत. युरेनियम, थोरियम, रेडियम अशी जड मूलद्रव्य अतिशय भेदक आणि अदृश्य असे किरण उत्स्फूर्तपणे बाहेर टाकतात. या गुणधर्माला किरणोत्सार किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणतात. किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणारी प्रारणे हे 3 प्रकारची असतात. विद्युत क्षेत्रामुळं अल्फा प्रारणांचं विचलन घडून येतं. या कणांना अल्फा कण असं म्हणतात. विद्युत क्षेत्रामुळं बीटा प्रारणाचं सुद्धा विचलन घडून येतं. यांना बीटा कण म्हणतात. गॅमा प्रारणाचं विद्युत क्षेत्रामुळं विचलन होत नाही. त्यामुळं गॅमा कण हे विद्युत प्रभारित नसतात. जेव्हा किरणोत्सारी मूलद्रव्याच्या एखाद्या अणूकडून अल्फा किंवा बीटा कण बाहेर फेकला जातो तेव्हा त्या अणूच्या अणुक्रमांकात बदल होऊन त्या अणूचं दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये रूपांतर होतं. या घटनेला किरणोत्सारी विघटन किंवा रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन असं म्हणतात. याला किरणोत्सारी रूपांतर असंही संबोधलं जातं. मूळ मूलद्रव्याला जनक मूलद्रव्य म्हणतात तर नवनिर्मित मूलद्रव्याला अपत्य मूलद्रव्य असं म्हणतात. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या अणूमधून अल्फा कणांचं निर्गमन झाल्यास त्या अणूचा अणुवस्तुमानांक 4 न कमी होतो आणि अणुअंक 2 न कमी होतो. सर, या अल्फा कणांचे गुणधर्म काय असतात? सांगतो हा मुक्ता. अल्फा कण हा धनविद्युत प्रभारित असून त्याचं वस्तुमान 4 AMU आणि विद्युत प्रभार +ZE एवढा असतो. अणूंमधून बाहेर पडताना अल्फा कणांचा किमान वेग प्रकाशाच्या वेगाच्या 1/1 असतो तर कमाल वेग प्रकाशाच्या वेगाच्या 1 एवढाच असतो. हवा किंवा इतर वायू यामधून जात असताना अल्फा कणांमुळं त्या माध्यमाचं मोठ्या प्रमाणावर आयनन घडून येतं. अल्फा कणांची भेदनशक्ती अतिशय कमी असते. अल्फा कण विद्युत प्रभारित असल्यामुळं विद्युत क्षेत्रामध्ये किंवा चुंबकीय क्षेत्रामधून जाताना त्यांचं विचलन घडून येतं. छायाचित्रणाच्या काचेवर अल्फा कणांचा परिणाम घडून येतो. प्रतिदीप्तिशील पदार्थांवर अल्फा कण पडले तर पदार्थांमध्ये प्रतिदीप्ती निर्माण होते. आता आपण बीटा कणांचे गुणधर्म पाहूया. बीटा कण
हा ऋण विद्युत प्रभारित असतो. त्यांचा विद्युत प्रभार E एवढा असतो आणि त्याचं वस्तुमान नगण्य असतं. बीटा कण अणूंमधून प्रचंड वेगानं बाहेर फेकले जातात. काही बीटा कणांचा वेग तर प्रकाशाच्या 99% एवढा असतो. मुक्ता, आता तू गॅमा किरणांचे गुणधर्म सांग बरं. गॅमा किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंग लांबी असणारे विद्युत चुंबकीय तरंग होत. त्यांची तरंग लांबी जवळपास 10⁻⁻ मीटर असते. गॅमा किरण हे विद्युत चुंबकीय तरंग असल्यामुळे त्यांचा वेग प्रकाशा एवढा असतो. गॅमा किरणांची आयनन शक्ती अल्फा किंवा बीटा कणांच्या तुलनेत अत्यल्प असते. अल्फा किंवा बीटा कणांच्या तुलनेत मात्र गॅमा किरणांची भेदन शक्ती प्रचंड असते. बरोबर. विद्युत क्षेत्रांमुळे किंवा चुंबकीय क्षेत्रांमुळे गॅमा किरणांचे विचलन होत नाही. छायाचित्रणाच्या काचेवर गॅमा किरणांचा परिणाम घडून येतो. प्रतिदीप्तिशील पदार्थावर गॅमा किरण पडले असता त्या पदार्थांमध्ये प्रतिदीप्ती निर्माण होते. अगदी बरोबर मुक्ता. एखाद्या वायूचा विद्युत दाब खूप कमी केल्यास आणि वायूमधील 2 बिंदूंच्या दरम्यान पुरेसं मोठं विद्युत विभव केल्यास त्या वायूमधून विद्युत वहन होत असल्याचं दिसून येतं. हे वहन होताना तो वायू प्रकाशित होतो. निरनिराळ्या वायूंनी प्रारित केलेल्या प्रकाशाचे रंग हे भिन्न असतात. वायूमधून होणाऱ्या विद्युत वहनाला वायूमधील विद्युन्मोच किंवा डिस्चार्ज ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू गॅसेस असं म्हणतात. विद्युन्मोच नलिकेतील वायूचा दाब कमी करत गेल्यास वायू विद्युन्मोचाचे भिन्न प्रकार दिसून येतात. शेवटी जेव्हा वायूचा दाब 0.01 मिलीमीटर उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाच्या दाबाएवढा होतो तेव्हा वायू इतक्या विरळ अवस्थेला पोहोचलेला असतो की त्यामधून विद्युत वहन होऊ शकत नाही आणि त्यामुळं विद्युन्मोच नलिकेत अंधाराचं साम्राज्य पसरतं. अशा वेळी कॅथोडच्या विरुद्ध दिशेला असणारी नलिकेची बाजू प्रतिदीप्तिशील बनते आणि चकाकू लागते. तिच्यापासून हिरवट रंगाचा प्रकाश बाहेर पडताना दिसतो. यावेळी कॅथोडमधून अदृश्य किरण बाहेर फेकले जातात आणि कॅथोडच्या विरुद्ध दिशेला असलेल्या काचेवर या किरणांचे आघात होतात. या आघातांमुळं ती काच चकाकू लागते. कॅथोडपासून बाहेर पडणाऱ्या या किरणांना कॅथोड किरण असं म्हणतात. कॅथोड किरणांचे उपयोग असे. कॅथोड किरणांचा उपयोग क्ष किरण निर्मितीसाठी होतो. बरोबर. कॅथोड किरणांमुळे अनेक पदार्थांमध्ये दीप्ती निर्माण होते. कॅथोड किरण ऑसिलोस्कोप, संगणकाचा मॉनिटर, दूरदर्शनचा पडदा इथे या गुणधर्माचा उपयोग होतो. बरोबर सांगितलंस. देवदत्ता आणि मुक्ता, विज्ञानातल्या या भागामध्ये अनेक नवे सिद्धांत आपण अभ्यासले आणि काही तत्वांचे गुणधर्म बघितले जे विज्ञानाच्या अभ्यासकांसाठी अतिशय पायाभूत आहेत हे लक्षात ठेवा.